Dear student, in the last video we have seen sewage management, clean technology. Then next, can you tell, तुम्ही सांगू शकाल काय प्रश्न विचारलेला आहे? You must have seen or read the news of dead fishes or oily water accumulated at the sea coast. Why does this happen? काय सांगितलंय की समुद्र किनारा जो आहे तर त्या समुद्र किनाऱ्यावर तेलकट अशा प्रकारचं असणारं पाणी किंवा हजारो असणारे जे काही मासे जे आहेत तर ते मासे तुम्ही त्या ठिकाणी मृत झाल्याचं त्या ठिकाणी पाहिलं असेल. मी असं का होताना दिसतं? तर त्याचं कारण जे आहे तर ते कारण आपल्याला त्या ठिकाणी पुढे पाहिजे. काय दिलेलं आहे की स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस रिझन. स्पिलिंग म्हणजे सांडणे, गळती होणे. की समुद्रामध्ये विविध कारणांनी पेट्रोलियम तेल जे आहे तर त्या पेट्रोलियम तेलाची त्या ठिकाणी गळती जी आहे तर ती गळती त्या ठिकाणी होताना दिसते. धिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्सिक टू ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम. मग अशा प्रकारचं हे जे काही तेल जे आहे किंवा तेल गळती जी आहे तर ती तेल गळती असणार ते काही ॲक्वेटिक ॲनिमल जे आहेत म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी जलचर अशा प्रकारचे असणारे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांसाठी घातक किंवा विषारी त्या ठिकाणी ठरू शकते. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेयर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. म्हणजे आपल्या लक्षात येत नसते की पाणी जे आहे समुद्राचं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यावर आलेला जो काही तेलाचा असणारा जो काही तवंग जो आहे तर तो तवंग यांत्रिक पद्धत जे आहे तर त्या यांत्रिक पद्धतीनं तेलाचा तवंग त्या ठिकाणी दूर करणं आपल्याला त्या ठिकाणी शक्य नाही. आता शक्य नाही तर काय करता येते की हाऊ एव्हर बॅक्टेरिया लाईक स्युडोमोनास सॅप. काय दिलेलं आपल्याला की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की पाण्यावर आलेला जो काही तेलाचा तवंग जो आहे तर तो तेलाचा तवंग त्या ठिकाणी यांत्रिक पद्धतीनं त्या ठिकाणी शक्य नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की हाऊ एव्हर बॅक्टेरिया लाईक स्युडोमोनास सॅप अँड अल्कॅनोव्हॅरेक्स. काय सांगितलंय की अल्कॅनोव्हॅरेक्स बॉर्क्युमेनेन्सिस. पुन्हा एकदा नाव ऐका, अल्कॅनोव्हॅरेक्स बॉर्क्युमेनेन्सिस. आणि दुसरा आपण पाहिलंय की स्युडोमोनास हॅव द ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द पिरिडिन्स अँड अदर केमिकल्स. म्हणजे पाण्यावर आलेला जो काही तेलाचा तवंग जो आहे तर तो यांत्रिक पद्धतीनं दूर करणं त्या ठिकाणी शक्य नाही. पण अल्कॅनोव्हॅरेक्स बॉर्क्युमेनेन्सिस आणि स्युडोमोनास या जीवाणूमध्ये पिरिडिन्स आणि इतर जे काही रसायनं जे आहेत तर ते रसायनं नष्ट करण्याची क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी असते. हेन्स दीज बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल स्पिल. आणि म्हणून सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही तेलाचे असणारे जे काही तवंग जे आहे तर ते तवंग नष्ट करण्याची क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांमध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी तेलाचा तवंग स्वच्छ करण्यासाठी हे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता पुढे याच्यावर नेमका क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी मार्च 2019 त्या ठिकाणी विचारलेला आहे. पहा काय पुढे की दीज आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन. काय म्हटलेलं आहे की दीज आर कॉल्ड हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. नाव नीट लक्षात ठेवा. काय सांगितलेलं आहे की हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया और इट इज कॉल्ड एज द HBC. आणि म्हणून हे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियाना त्या ठिकाणी हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया त्या ठिकाणी होतात. काय प्रश्न होता मार्च 2019 रिकामी जागा होती
की डॅश we shall use hydrocarbonic plastic bacteria like Pseudomonas to clean up the oil spill. मागच्या याच्यामध्ये त्याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी आहे. आता इथे नेमका मार्च 2019ला प्रश्न काय पहा की देअर इज ए ऑइल लेअर ऑन द वॉटर सरफेस ऑफ द रिव्हर इन युअर एरिया, व्हॉट विल यू डू. म्हणजे तुमच्याकडे असणारी जी काही नदी जी आहे तर त्या नदीवर तेलाचा असणारा जो काही तवंग जो आहे तर तो तवंग त्या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही काय कराल त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की अशा प्रकारचे असणारे काही बॅक्टेरिया जे आहेत, अशा प्रकारचे बॅक्टेरिया म्हणजे आपल्याला त्याची नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी माहिती की अल्कॅनोफेरॅक्स, ब्रॅकियोमिनेन्सिस, स्यूडोमोनास हे ते असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांचा आपण असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करू. यांनाच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की काय म्हटलेलं आपण हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया जे आहेत तर त्या बॅक्टेरियांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. पुढे HCB that is hydrocarbonoclastic bacteria decompose the hydrocarbons and brings about the reaction of carbon with oxygen. मग अशा प्रकारचे असणारे ते काही HBC जे आहेत ते हायड्रोकार्बन जे आहेत तर त्या हायड्रोकार्बनचं अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग जो आहे तर तो संयोग त्या ठिकाणी घडून आणताना दिसतात. CO2 and water is formed in this process. आणि ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आता या ठिकाणी आपल्याला जी बॅक्टेरिया जे आहे तर ते बॅक्टेरिया त्या ठिकाणी दिलेली. पहिला असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर तो बॅक्टेरिया आपल्याला दिलेले पहा. कोणता बॅक्टेरिया आहे पुन्हा एकदा नाव नीट लक्षात घ्या. अल्कॅनिफेरॅक्स ब्रॅकियोमिनेन्सिस येथे हा पहिला त्या ठिकाणी बॅक्टेरिया आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा त्या ठिकाणी सोपा आहे, पीचा उच्चार त्या ठिकाणी सायलेंट आहे, स्यूडोमोनास आहे. तिसरा आपल्याला दिलेला बॅक्टेरिया जो आहे तर तो तिसरा बॅक्टेरिया दिलेला आहे तो आपल्याला की ॲसिडोबॅसिलस अशा प्रकारचा तिसरा बॅक्टेरिया जो आहे तर तो तिसरा बॅक्टेरिया त्या ठिकाणी दिलेला. व्यवस्थित त्या ठिकाणी हे जे बॅक्टेरिया जे आहेत तर ते बॅक्टेरिया त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्मड फ्रॉम द केमिकल सबस्टन्सेस PET दॅट इज पॉलीइथिलीन. काय सांगितले की पॉलीइथिलीन टेट्राफ्लेट पॉलिस्टर दॅट इज PET. म्हणजे सर्वसाधारणपणे प्लास्टिकच्या असणाऱ्या काही बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्या PET पॉलीइथिलीन टेट्राफ्लेट पॉलिस्टर हा जो काही रासायनिक पदार्थ जो आहे तर त्या रासायनिक पदार्थांपासून त्या ठिकाणी बनवलेला. नावडे मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ द प्लास्टिक. अलीकडच्या काळामध्ये शहरामध्ये खेड्यांमध्ये नागरी कचरा जो आहे तर त्या नागरी कचऱ्यामध्ये फार मोठा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला प्लास्टिक जो आहे तर त्या प्लास्टिक त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट स्पेसीज लाईक व्हेब्रिओ, पहिली काय दिलेली की व्हेब्रिओ, त्याच्यानंतरचं आयडोनेला सॅक्रिएन्सिस, दोन पीसेस जे आहेत तर त्या दोन पीसेस त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट स्पेसीज लाईक व्हेब्रिओ, आयडोनेला सॅक्रिएन्सिस कॅन डिकम्पोज द PET. म्हणजे सर्वसाधारणपणे आयडोनेला सॅक्रिएन्सिस, व्हिब्रिओ या ज्या काय असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती पॉलीइथिलीन टेट्राफायलेट पॉलिस्टर जे आहेत त्यालाच आपण त्या ठिकाणी PET म्हणताना दिसतो. तर त्या PETचं विघटन जे आहे तर ते विघटन करताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे स्पेसीज ऑफ फंगीज लाईक ॲक्टिनोमायसिटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नॉर्कोडिया, actinoplanes have ability
ऑफ डिकम्पोजिंग रबर फ्रॉम द गार्बेज. नीट लक्षात ठेवा, नावं जी आहेत तर ती नावं उच्चाराप्रमाणे त्या ठिकाणी लक्षात ठेवायची की सर्वसाधारणपणे कचऱ्यामध्ये असणारं जे काही रबर जे आहे तर ते रबर विघटन करण्याची असणारी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता ॲक्टिनोमायसिटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नार्कोडिया जे ॲक्टिनोप्लेन्स हे जे काही असणारे जे काही कवकांची असणाऱ्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती काय करत नसतात की कचऱ्यामध्ये असणारे जे काही रबर जे आहे तर त्या रबराचं विघटन त्या ठिकाणी करताना दिसतं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट दिलेला आहे पहा पुढे की सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ द माइन्स. आपल्या असं लक्षात येतं नसते की खाणीमधून बाहेर पडणारे जे काही पदार्थ जे आहेत त्याच्यानंतर आम्लपर्जन्य जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी ॲसिड रेन म्हणताना दिसतो तर याच्यामध्ये असणारे ते काही सल्फ्युरिक आम्ल जे आहे तर ते सल्फ्युरिक आम्ल त्या ठिकाणी असतं. यू नो दॅट इरोजन ऑफ मेटल्स प्रेझेंट इन द स्टॅच्यूज, ब्रिज अँड बिल्डिंग्स ऑकर ड्यू टू इट. आपल्या हेही त्या ठिकाणी लक्षात येता नसते की पुतळे असतील, पूल असतील, इमारतीमध्ये वापरण्यात येणारे जे काही लोखंड असेल त्याच्यामध्ये असणारे ते काही धातू जे आहे तर त्या धातूंचं असणारे ते काही इरोजन काय होता नसते म्हणजे धातूंचं शरण जे आहे तर ते शरण त्या ठिकाणी होते हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती. त्याच्यानंतर पुढे आता सल्फ्युरिक ॲसिड इज सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पीसीज ऑफ द बॅक्टेरिया लाईक ॲसिडोफिलिस, फेरोऑक्सिडन्स, ॲसिडोफिलिया. नावं नीट त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी लक्षात ठेवा की सल्फ्युरिक ॲसिड इज ए सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पीसीज ऑफ द बॅक्टेरिया लाईक ॲसिडोफिलम. तर काय म्हटलेलं आहे की ॲसिडोफिलम, फेरोऑक्सिडन्स अशा प्रकारचा त्या ठिकाणी शब्द आहे पुढे अँड ॲसिडोबॅसिलस फ्युरोडियन्स अशा प्रकारचे असणारे काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की ॲसिडोबॅसिलस, फेरोऑक्सिडन्स आणि ॲसिडोफिलम या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती किंवा हे जे काही असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर ते जीवाणू सल्फ्युरिक आम्ल जे आहे तर त्या सल्फ्युरिक आम्ल हा त्या ठिकाणी ऊर्जा स्रोत जे आहे तर तो ऊर्जा स्रोत त्यांचा त्या ठिकाणी असणार आणि हेन्स दीज बॅक्टेरिया कॅन कंट्रोल द सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू द ॲसिड रेन. आणि म्हणून हे असणारे ते काही जीवाणू जे आहेत तर ते जीवाणू असणार तो काही ॲसिड रेन जो आहे म्हणजे आम्लपर्जन्य जे आहे तर त्या आम्लपर्जन्यामुळे होणारं ते काही भूप्रदूषण असेल ते मगाशी आपण त्या ठिकाणी पाहिले की सर्वसाधारणपणे पुतळे असतील, पूल असतील, इमारत जे आहे तर याच्यामध्ये असणारे ते काही धातू जे आहे तर त्या धातूंचं शरण त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसते की असणारा जो काही ॲसिड रेन जो आहे तर त्या ॲसिड रेनमुळे आपल्या असणारे जे काही माती जे आहे तर त्या मातीचं प्रदूषण त्या ठिकाणी होतं. हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी आटोक्यात आणायचे. ते आटोक्यात आणण्यासाठी ॲसिडोबॅसिलस, फेरोऑक्सिडन्स किंवा त्या ठिकाणी ॲसिडोफिलियम जे असणारे जे काही जीवाणूंचे असणारे जे काही प्रजाती जे आहे तर त्या प्रजातींचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. ही नावं तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे पहा हा आपल्याला दिलेला आहे जिओबॅक्टर ज्याचा आपण त्या ठिकाणी पुढे वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यानंतर पहा काय माहिती सांगितली आपल्याला. इंटरनेट इज माय फ्रेंड, कलेक्ट पिक्चर ऑफ व्हेरियस युजफुल मायक्रोब्यूज, डिस्प्ले चार्ट ऑफ देअर इन्फॉर्मेशन इन द क्लासरूम. विविध अशा प्रकारचे उपयुक्त अशा प्रकारचे असणारे ते काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांची छायाचित्र जे आहेत तर ती छायाचित्र त्या ठिकाणी मिळवल्याला सांगितली आणि त्यांची असणारी काही माहिती जी आहे तर त्या माहितीचा वर्गामध्ये तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी करून लावायचा. तर या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम जे आहे तर या ठिकाणी आपल्याला जिओबॅक्टर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आठवीचं तुम्हाला त्या ठिकाणी आठवत जर असेल तर ॲझॅटोबॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी उपयुक्त अशा प्रकारचा त्या ठिकाणी जीवाणू त्या ठिकाणी आहे. म्हणजे शिंबावर्गीय ज्याला त्या ठिकाणी शेंगा येताना दिसतात तर अशा शेंगा येणाऱ्या
मुळांच्या असणारे जे काही गाठी जे आहेत तर त्या गाठीमध्ये अशा प्रकारचे असणारे जे काही ॲझॅटिव्ह बॅक्टर जिओ बॅक्टर जे आहेत तर ते जिओ बॅक्टर आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. आता पहा पुढे तेच आपल्याला दिलेलं आहे की वॉटर सोल्युबल salts of uranium are present in the waste produced during the electroplating and in influence released in the environment from the atomic energy plant. की अणुऊर्जा प्रकल्प जे आहेत तर ते अणुऊर्जा प्रकल्पामधून पर्यावरणामध्ये सोडल्या जाणारा जो काही इफ्लुएंट जे आहेत उत्सर्ग जो आहे तर त्या उत्सर्गामध्ये दुसरं आपल्याला सांगितलं इलेक्ट्रोप्लेटिंग, ज्याला मराठीमध्ये त्या ठिकाणी विद्युत विलेपनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा टाकाऊ पदार्थ जे आहेत तर त्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचं जलविद्राव्य अशा प्रकारचे क्षार जे आहेत तर ते क्षार त्या ठिकाणी असतात. मग या ठिकाणी असणारा जो काही जिओ बॅक्टर जो आहे तर तो जिओ बॅक्टर काय करताना दिसते पहा की जिओ बॅक्टर कन्व्हर्ट दिस साल्ट ऑफ युरेनियम इनटू इनसोल्युबल साल्ट्स अँड देअरबाय प्रिव्हेंट दोज साल्ट फ्रॉम मिक्सिंग विथ द ग्राउंड वॉटर सोर्सेस. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असणारा जो काही जिओ बॅक्टर हा जो काही विषाणू जो आहे तर तो विषाणू काय करताना दिसतो तर या ठिकाणी असणारे जे काही अणुप्रकल्प असेल की त्या ठिकाणी इलेक्ट्रोप्लेटिंग असेल तर याच्यामध्ये असणारे जे काही युरेनियमचे असणारे जे काही क्षार जे आहेत तर त्या क्षारांचं अविद्राव्य क्षार जे आहेत तर त्या क्षारांमध्ये रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यामध्ये मिसळण्यापासून त्या ठिकाणी ते रोखताना दिसतात. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.